वार्तांकन रोखठोक बातमी। पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावर झालेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणातील पाणी साठ्यात लक्षणीय वाढ सुरूच असून गुरुवार दिनांक 9 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत धरणातील उपयुक्त पाणीसाठा 38.73% पोहोचला होता। सोलापूर जिल्ह्याला अजूनही पावसाची प्रतीक्षाच आहे। या पार्श्वभूमीवर उजनी धरणात सध्या 20.75 टीएमसी उपयुक्त जलसाठा उपलब्ध झाला असून जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब मानली जाते। 4 दिवसांपूर्वी पुणे पातळीवर असलेलं उजनी धरण आता वेगानं भरतंय। गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत धरणातील एकूण पाणीसाठा 84.41 टीएमसी झाला असून जलाशयाचे पाण्याखालील क्षेत्रफळ 252.49 चौरस किलोमीटर पर्यंत वाढलंय। धरणाची पाणी पातळी 493.660 मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे। दरम्यान घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी झाल्यानं भीमा नदीतून उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा वेगही कमी झालाय। दौंड येथून गुरुवारी रात्री 8 वाजता 48,283 क्युसेक विसर्ग सुरू होता। यापूर्वी हा विसर्ग 1.5 लाख क्युसेकहून अधिक होता। विसर्ग कमी झाला असला तरी धरणातील जलसाठा समाधानकारकरित्या वाढत असल्यानं जिल्ह्याच्या पाणीपुरवठा, शेती आणि रब्बी हंगामाच्या दृष्टीने दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।